नमस्कार. आज आहे रामनवमी. पूजा, देऊळ सगळं ठीक आहे. आपण काय बोलणार रामाबद्दल? पण त्यांच्या ज्या कथा आपण आतापर्यंत ऐकल्या, जे ते मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, एक आई दुसरी, आई वडील, म्हणजे जे काय त्यांच्या कथा, वनवास असणं, सीता तिने आपल्या नवऱ्याबरोबर, आपल्या पतीबरोबर वनवास जाणं. बरं, मी म्हणते पत्नीचं ठीक आहे, पण लक्ष्मण भाऊ म्हणून हेच मला आज सांगूसं वाटते की रामाचं नुसतं देवळात जा, त्याचे गुणगान गा, नैवेद्य दाखवा, प्रसाद करा, पूजापाठ करा, भजन म्हणा, याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही त्यातलं थोडंसं तरी, अगदी थोडंसं तरी, आणि आत्ता ही काळाची गरज आहे. तुम्ही बघताय बहीण भाऊ, आई वडिलांशी मुलं कशी वागतायत. आपल्या वडिलांच्या वचनासाठी ते वनवासात गेले. भरत, ज्या कैकेयीने आपल्या मुलाला भरतला राज्याभिषेक व्हावा, त्याला तो राजा व्हावा, यासाठी तिने रामाला वनवासात पाठवलं. तो भरत बसला का गादीवर? तो वनात जाऊन त्या पादुका घेऊन येऊन त्याची पूजा केली. म्हणजे हे भाऊ, आपल्याला इतकं नाही करायचंय, पण थोडंसं आता जमिनी, घरं दारं याच्यावरून जी भावाभावांच्यात, बहीण भावांच्यात जी काय भांडणं होतात, तेवढी म्हणजे ती तरी बसून समंजसपणे केली तरी खूप झालं. हां, बहिणी गरीब असतील अगदीच, म्हणजे तर त्यांनी थोडंसं मागितलं, हक्काचं तर काही हरकत नाही, आणि ते पण भावाकडे पण तसं हवंय तर मागा तुम्ही. भाऊ भाऊ आहेत, बसा, बोला, मार्ग काढा. भांडण वाद हेच जरुरी आहे का? रामनवमीच्या दिवशी मला खरंच सांगूसं वाटतं, पत्नी सीता, काही करू नका, वनवासात नका जाऊ. आता कोण जाते वनवासात? आपल्या पतीबरोबर वनवासात नका जाऊ. पण त्याचे काही प्रॉब्लेम आहे, त्याला काही अडचण आहे, ती समजून घ्या. तसेच पतीने पण, नवऱ्याने पण तेच करा. आपल्या बायकोला काय अडचण आहे, तिला काय वाटते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एक राम म्हटलं तर हे सगळं. मी तर म्हणते, ज्या दिवशी रामनवमी आहे, तुम्ही पूजापाठ केल्यानंतर, सगळं झाल्यानंतर, आज दिवसातनं एक अर्धा तास घ्या स्वतःसाठी, शांत बसा आणि विचार करा की राम काय होते, किंवा त्यांचं एखादं आपल्या यूट्यूबवरून काढा, गुगलवरून सर्च करून काढा, ज्यांना नाही माहीत ते, कारण रामाचं कोणाला माहीत नाही असं होणारच नाही. तर त्यामुळे ते सर्च आणि बघा की राम काय होते, त्यांच्या कथा काय आहेत, कैकेयी कोण होती, कौशल्या कोण होती. मग बघा, राम आएंगे तो अंगना सजाऊंगे, राम आएंगे तो दुःख हरेंगे, हे होणार आहे. फक्त त्यांच्या कथा आचरणात घ्या, आणि त्यातलं काहीच नाही, थोडंसं घ्या, बघा, खरंच होईल. राम आएंगे तो सब सुख बरसाएंगे, असं मी म्हणते. चला, थोडंसं मला वाटलं म्हणून मी याच्यावरती बोलले. आता पण आज काय आहे, रामनवमी पण आहे, आणि माझ्या भाच्याचं साखरपुडा आहे. तिकडे जायचं आहे. काल मी तिकडून आले, तिकडची थोडी तयारी बघितली, भरून काय घेता आलं, थोडं गेलं, कोणी आपल्याकडे आलं, बघा, सगळं करता येतं आपल्याला, आणि आपल्याकडे प्रोग्राम आहे म्हणजे आपण सगळं करणारच. पण तरीही कोणी आलं, थोडंसं केलं तर बरं वाटतं. काय केलं मी, थोडंसं पिशवी भरली, त्याच्यामध्ये काही आहे ते साखरपुड्याला न्यायच्या वगैरे वस्तू भरल्या आणि मी आले. पण त्यावेळेला जे
घरच्यांना त्यात सुख मिळालं ना, ते वेगळं असतं. आणि आज साखरपुड्याला जाणार आहे, नंतर आपण साखरपुडा बघणार आहोत, तोही मी पुढे दाखवून. आणि आता तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा. साजरी कराच रामनवमी, छान अंगण सजवा, पण थोडंसं रामाच्या कथेतलं आचरण करा. अगदीच कोण लांब असेल, अगदीच कोणाशी वाटत असेल तर एखादा फोन करा की अरे बसूया का. बहीण असेल तर बहीण, भाऊ असेल तर भाऊ, आई वडील असतील तर आई वडील, बायको असेल तर बायको, नवरा असेल तर नवरा. सगळी नाती येतात एका राम म्हटलं की त्याच्यामध्ये. चला आता आपण देवळात जाऊया आणि थोडीशी खीर बनवणार आहे नैवेद्याला, ती बघूया. चला, हे बघा आता देवळात निघाली आहे. रामाचं देऊळ आहे, हे रामाचं देऊळ आहे. खूप छान वाटते, बरं वाटते. मला जरा लवकरच आली. येता येता हनुमंताचं पण लागतं, आणि राम म्हटल्यावरती हनुमंत पण हवाच आहे. जाडी मी तुम्हाला मागे, ही शेव आहे जाडी, ती आता आपण फ्रायपॅनवरती थोडी भाजून घेऊया. फ्रायपॅन ठेवला आहे गॅसवर, गॅस लावूया. थोडे असे ड्रायफ्रूट्स बारीक करून ठेवा, जे काय आवडतील तुम्हाला. त्यात मनुका खात असाल तर मनुकाही घाला, किशमिश, मनुका, जे काय कुठले हवेत ते घाला. तुम्हाला मी म्हटलं साखरपुडा आहे, जायचं आहे, मग जास्त बनवून काय करणार, रामनवमी आहे, प्रसाद दाखवायला हवा आहे म्हणून. हे बघा अगदी ही अर्धा वाटी शेव घेतली, टाकली. तर भाजी जास्त लाल करू नका, हलकी हलकी भाजा. आता आपण दूध तापत ठेवूया. दूध अर्धा लिटर आहे, आणि शिवाय त्याच्यात मी 1 कप पाणी घातले, कारण जाड शेव आहे ती शिजली पाहिजे म्हणून. आता आपण याच्यात भाजलेली शेव घालूया. सगळ्यात सोपी डिश म्हणजे खीर. त्यामुळे आता काही नाही, दूध उकळवलं, त्यात शेव टाकली भाजून, ड्रायफ्रूट्स घातले. आता ही शेव जरा शिजायला वेळ जातो, कारण ती जाड आहे. ती आता शिजली नाही तोपर्यंत आपल्याला दिसत नाही दुधातून, पण एकदा शिजली की ती हळूहळू वरती येते आणि मग आपल्याला दिसायला लागते. बघा आता हळूहळू आपल्याला शेव दिसायला लागले, म्हणजे आपली शेव शिजली. त्यात आपण सगळे ड्रायफ्रूट घालायचे. थोडंसं केशर घालायचं, असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तर हरकत नाही. हे बघा आता आपली शेव दिसायला लागली, म्हणजे ती शिजली. आता साखर घातली, साखर आपल्या आवडीप्रमाणे घाला. किती गोड हवं आहे, किती तयार. काय खिरीला सगळ्यात सोपं स्वीट काय करायचं म्हटलं, नवी नवरी असते, स्वीट काय करायचं तर खीर, सगळ्यात सोपं खीर. कशी वाटली व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, करून बघा. नमस्कार.